नमस्कार, मी जान्हवी जाधव माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो. कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुड पुराणातील नियम जाणून घेऊयात. तर आपण अनेकदा पाहतो काही लोक कर्ज घेतात पण काही कारणास्तव त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, किंवा काही लोक पैसे उधार घेतात पण ते त्यांना परत करत नाहीत. बऱ्याचदा असे म्हटले जाते की आयुष्याच्या शेवटी सर्व हिशोब फेडले जातात. पण गरुड पुराण एक असा महान हिंदू ग्रंथ आहे जो या विषयाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. गरुड पुराणानुसार कर्ज हा केवळ एक आर्थिक व्यवहार नाही, तर त्याचा संबंध कर्माशी असतो. ते एक कर्मिक कर्ज आहे जे मृत्यूनंतरही आत्म्यावर परिणाम करू शकते. धार्मिक श्रद्धेनुसार जर एखादी व्यक्ती जाणून बुजून कोणाचे पैसे परत न करता हे जग सोडून गेली, तर तिला मृत्यूनंतरच्या जीवनात आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. जाणून घेऊया गरुड पुराणात याबाबत काय म्हटलंय. मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो. गरुड पुराणातील नियम काय आहेत ते जाणून घेऊया. गरुड पुराणानुसार दुसऱ्याचे पैसे घेणे आणि ते परत न करणे ही केवळ एक आर्थिक चूक नाही, तर धार्मिक आणि नैतिक जबाबदारी टाळणे देखील आहे. जर एखादी व्यक्ती सक्षम असूनही जाणून बुजून कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरली, तर हे कर्म मृत्यूनंतरही तिचा पाठलाग करते. धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माचे फळ भोगतो आणि कर्ज हे त्या कर्माचाच एक भाग मानले जाते. कर्ज न फेडता मृत्यू झाल्यास धार्मिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर यमाचे दूत अशा आत्म्याला यमलोकापर्यंत पोहोचवतात. जर एखाद्या व्यक्तीने इतरांची संपत्ती स्वतःकडे ठेवली असेल आणि ती परत करण्याचा प्रयत्न केला नसेल, तर त्याला वाटेत विविध प्रकारच्या यातना सहन करावे लागतात. गरुड पुराणात वैतरणी नदीचाही उल्लेख आहे. असे म्हटले जाते की ही नदी अत्यंत भयानक आहे. असा विश्वास आहे की जो आत्मा आपले ऋण फेडण्यात अयशस्वी होतो त्याला ही नदी ओलांडताना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. हे वर्णन लोकांना त्यांच्या कृतीबद्दल जागरूक राहण्यास शिकवते. कर्जदाराच्या घरी सेवकाचा जन्म म्हणजे काय? तर गरुड पुराणात पुनर्जन्माच्या संकल्पनेचाही उल्लेख आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जर एखाद्या व्यक्तीचे ऋण फेडले गेले नाही, तर त्याला पुढच्या जन्मात याचे परिणाम भोगावे लागू शकतात. काही श्रद्धांनुसार असा आत्मा त्याच कर्जदाराच्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपात पुनर्जन्म घेऊ शकतो. काहींच्या मते तो सेवक म्हणून जन्माला येईल, तर काहींच्या मते तो बैल, घोडा किंवा इतर ओझे वाहणारा प्राणी म्हणून सेवा करेल. असा विश्वास आहे की या सेवेद्वारे त्यांचे कर्मिक ऋण हळूहळू फेडले जाते. या बाबी धार्मिक श्रद्धा म्हणून पाहिल्या जातात आणि श्रद्धेच्या कक्षेतच समजल्या जातात. अकाली मृत्यू झाल्यास धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर एखाद्या व्यक्तीचा कर्ज फेडण्याचा हेतू होता, परंतु अकाली मृत्यूमुळे तो किंवा ती तसे करू शकले नाही, तर तिची किंवा त्याची परिस्थिती वेगळी मानली जाते. अशा प्रकरणामध्ये जाणून बुजून कर्ज फेडण्यात अयशस्वी होण्या इतका गंभीर दोष मानला जात नाही. धर्मग्रंथानुसार जर मृत व्यक्तीच्या मुलांना किंवा वारसांना त्यांच्या किंवा तिच्या मालमत्तेचा फायदा होत असेल, तर त्यांनी त्याची किंवा तिची कायदेशीर कर्जे फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाचे नैतिक कर्तव्य पूर्ण होते. दान धर्म केल्याने पुण्यकर्माचे फळ मिळते का? तर ते पाहूयात आपण. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की सगळ्यांनी पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीवर कोणाचे कर्ज असेल, तर केवळ दान धर्म केल्याने त्याला किंवा तिला लगेचच पूर्ण फळ मिळत नाही. प्रथम ते न फेडलेले कर्ज फेडले जाते आणि त्यानंतरच पुण्यकर्माचे फळ मिळते. याचा संदेश असा आहे की धार्मिक कार्याबरोबरच सांसारिक जबाबदाऱ्या पार पडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. धर्मांचे पालन केवळ प्रार्थना करून होत नाही, तर प्रामाणिकपणे जीवन जगूनही होते. गरुड पुराणाचा उद्देश केवळ शिक्षेची भीती निर्माण करणे हा नाही. गरुड पुराणाचा उद्देश केवळ शिक्षेची भीती निर्माण करणे हा नाही, तर लोकांना प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सत्कर्मे करण्यास प्रेरित करणे हा आहे. धार्मिक ग्रंथ हा संदेश देतात की जीवनात स्वीकारलेले प्रत्येक कर्तव्य वेळेवर पूर्ण केले पाहिजे. मग ते आर्थिक कर्ज असो किंवा सामाजिक जबाबदारी असो किंवा नैतिक वचन असो.
प्रत्येक कृतीचा व्यक्तीचा जीवनावर आणि धार्मिक श्रद्धेनुसार त्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनावरही परिणाम होतो असे मानले जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा. आणि तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. आणि व्हिडिओमधून थोडी जरी तुम्हाला माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.